मित्रांनो, एका मोठ्या कंपनीचा सीईओ होता. त्याचा बिझनेस खूप वेगाने वाढत होता. टीम उत्कृष्ट होती, ग्राहक समाधानी होते, सगळं छान चाललंय. हळूहळू त्याला वाटायला लागलं, माझ्याशिवाय हा बिझनेस चालू शकत नाही. टीमने त्याला नवीन संकल्पना सांगितल्या की तो नाकारायला लागला. कस्टमरने फीडबॅक दिला, तो दुर्लक्ष करायचा. मार्केट बदलत होतं, पण त्याला वाटत होतं मला कोण शिकवणार. आणि काही वर्षांनी त्याच्या कंपनीची वाढ थांबली. स्पर्धक पुढे गेले आणि त्याला तेव्हा समजलं की बिझनेसला कॉम्पिटिशनने नाही हरवलं, त्याला त्याच्या इगोने हरवलं. ही स्टोरी फक्त त्या एका सीईओची नाही, आपल्या प्रत्येकाची आहे. तो इतरांमध्ये लगेच दिसतो, पण स्वतःमध्ये मात्र दिसत नाही. म्हणूनच रायन हॉलिडे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, इगो इज द एनिमी. आज आपण या पुस्तकातील 7 शक्तिशाली धडे समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी केतन. आणि मी अमृता. आज मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. तुमच्या बिझनेसमध्ये सर्वात मोठा शत्रू कोण आहे? कॉम्पिटिशन, मार्केट की पैशाची कमतरता? रायन हॉलिडे या पुस्तकात एक वेगळंच उत्तर देतात. ते म्हणतात तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या बाहेर नाही, तुमच्या आतच आहे. आणि त्याचं नाव आहे इगो. आणि गंमत म्हणजे आपल्याला तो शत्रू आहे हे कळतच नाही. अगदी खरंय. आपण इगो म्हणजे फक्त गर्व किंवा अहंकार असं समजतो. पण या पुस्तकात इगोची वेगळीच व्याख्या दिलेली आहे. इगो म्हणजे मला सगळं माहिती आहे, माझ्याकडून चूक होऊच शकत नाही, मला कोणाचं ऐकायची गरज नाही. आणि ज्या दिवशी माणूस असं विचार करायला लागतो, त्या दिवशी त्याची ग्रोथ थांबायला सुरुवात होते. एक वाक्य मला खूप आवडलं. इगो रेकॉग्निशन शोधतो आणि प्रगती रिझल्ट किंवा ग्रोथ शोधते. आज सोशल मीडियात आपण रोज पाहतो, लोक यशस्वी होण्यापेक्षा यशस्वी दिसण्यात जास्त वेळ घालवतात. हो, काही लोक रोज पोस्ट करतात, बिग अनाउन्समेंट कमिंग, समथिंग ह्यूज इज लोडिंग. पण काही महिन्यांनी पाहिलं तर त्या फक्त घोषणाच दिसत नाही. असतात. दुसरीकडे काही लोक शांतपणे काम करत असतात, त्यांच्याकडे मोठमोठ्या घोषणा नसतात, पण काही महिन्यांनी त्यांचं काम स्वतः बोलायला लागतं. मला वाटतं हा फरक इगो आणि ग्रोथमधला आहे. म्हणून रायन हॉलिडे म्हणतात, डोंट चेस रेकॉग्निशन, बिल्ड केपेबिलिटी. लोकांचं कौतुक काही दिवस टिकेल, पण तुमची क्षमता आयुष्यभर साथ देईल. पुढचा चॅप्टर आहे फॉर एव्हर स्टुडंट माइंडसेट. माझ्या मते या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे स्टुडंट माइंडसेट. कारण इगो म्हणतो मला सगळं माहिती आहे, पण ग्रोथ म्हणते मी अजून शिकतोय. मला एक उदाहरण आठवतं. रिकामा कप भरता येतो, पण आधीच भरलेल्या कपामध्ये काहीच भरता येत नाही. आपले मनही तसंच असतं. जर आपण आधीच ठरवलं मला सगळं माहिती आहे, तर नवीन ज्ञान आत जाणारच नाही. हे बिझनेसमध्ये खूप दिसतं. काही लोक म्हणतात आम्ही 20 वर्षांपासून असंच करतो. पण मार्केट बदलतं, कस्टमर बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते आणि जो बदलायला तयार नसतो तो मात्र मागे पडतो. आज AI आलं, ऑटोमेशन आलं, डिजिटल मार्केटिंग बदललं, पण आपण अजूनही जर म्हणत बसलो आमच्या काळात असं नव्हतं, तर काळ पुढे जाईल आणि आपण मागेच राहू. म्हणून मला वाटतं एक्सपर्ट होण्यापेक्षा स्टुडंट राहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्टुडंट रोज सुधारतो, एक्सपर्ट अनेकदा स्वतःभोवती भिंत बांधतो. पुढचा चॅप्टर आहे रेकग्निशन ट्रॅप. रायन हॉलिडे आणखीन एक छान मुद्दा सांगतात. रेकग्निशन ट्रॅप म्हणजे आपल्याला खरंच यश हवंय की लोकांनी आपल्याला यशस्वी म्हणावं असंच वाटतंय. दोन्ही गोष्टी तशा दिसायला सारख्याच दिसतात, पण परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. अगदी. कधी कधी आपण प्लॅनिंग करण्यात इतका वेळ घालवतो की एक्झिक्युशन मागं पडतं. लोकांना सांगतो मी मोठा प्रोजेक्ट सुरू करतोय, मी हे लॉन्च करतोय. पण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी घोषणा जास्त करतोय की काम जास्त करतोय? यशाची घोषणा करण्यापेक्षा ना यश निर्माण करणं महत्वाचं. कारण शेवटी लोक तुमच्या शब्दांवर नाही, तुमच्या परिणामांवर, रिझल्टवर जास्त विश्वास ठेवतात. आणि मला वाटतं हा धडा प्रत्येक एंटरप्रेनरने लक्षात ठेवायला पाहिजे. आजपासून स्वतःला एक्सपर्ट म्हणू नका, स्वतःला स्टुडंट म्हणा. रेकग्निशनच्या मागे धावू नका, व्हॅल्यू तयार करा. कारण व्हॅल्यू तयार झाली की रेकग्निशन स्वतःच चालत येतं.
पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर कोणी आपल्या चुका दाखवल्या तर आपण त्यांना स्वीकारतो का, की लगेच स्वतःचं समर्थन करायला लागतो? कारण पुढचा धडा फीडबॅक हा आहे आणि इथेच इगोची खरी परीक्षा सुरू होते. आतापर्यंत आपण पाहिलं इगो म्हणजे काय, स्टुडंट माइंडसेट का महत्वाचा आणि रेकग्नेशनच्या मागे धावणं किती धोकादायक ठरू शकतं. पण आता येतो माझ्या मते ह्या पुस्तकातील सगळ्यात प्रॅक्टिकल धडा, फीडबॅक. खरंच, आपण सगळे म्हणतो मला इम्प्रूव्ह व्हायचं आहे. पण कुणी आपल्या चुका दाखवल्या की आपण लगेच एक्सप्लेन करायला लागतो. तसं नव्हतं, त्याची कारणच वेगळी होती. म्हणजे फीडबॅक ऐकण्यापेक्षा आपण स्वतःला सिद्ध करण्यात जास्त एनर्जी खर्च करतो. लहानवडी म्हणतात फीडबॅक हा अटॅक नाहीये, ती डायरेक्शन किंवा दिशा आहे. गाडी चालवताना रिअर व्ह्यू मिरर आपण काढून टाकला तर नाही ना, कारण तो आपल्याला वास्तव दाखवतो. बिझनेसमध्ये फीडबॅक देखील आपला तोच रिअर व्ह्यू मिरर आहे. तो सांगतो कुठे चुकताय आणि कुठे सुधारणा करण्याची संधी आहे. मी प्रत्येक व्यावसायिकाला एक छोटी सवय सुचवेन. महिन्यातून एकदा तुमच्या 3 ग्राहकांना विचारा, आम्ही अजून काय चांगलं करू शकतो. आणि उत्तर ऐकताना एक्सप्लेन करू नका, डिफेंड पण करू नका. फक्त लिहून ठेवा. कारण इम्प्रूव्हमेंटची सुरुवात ऐकण्यापासूनच होते. पुढचा धडा आहे डेंजर ऑफ सक्सेस. या पुस्तकातला हा माझा सगळ्यात आवडता धडा आहे. यश हे कधी कधी अपयशापेक्षाही जास्त धोकादायक असतं. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण विचार करा, फेल्युअर नंतर माणूस शिकतो, सक्सेस नंतर अनेकदा तो शिकणं थांबवतो. हो, पहिला अवॉर्ड मिळतो, पहिली मोठी डील होते, लोक कौतुक करायला लागतात आणि नकळत आपण कम्फर्टेबल होतो. आपल्याला वाटतं आता मला सगळं समजलं. इथूनच इगो हळूहळू वाढायला सुरुवात होतो. मला झाडाचं उदाहरण खूप आवडलं. फळांनी भरलेलं झाड नेहमीच खाली झुकलेलं असतं. माणूसही जितका मोठा होईल ना, तितकं नम्र त्याने व्हायला हवं. कारण यश हा शेवट नाही, ती पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. पुढचा चॅप्टर आहे वर्क इन सायलेन्स. आणि आता या पुस्तकातील एक अतिशय शक्तिशाली असा चॅप्टर, वर्क इन सायलेन्स. आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपण गोल अचीव करण्यापूर्वीच त्याची घोषणा करतो. मोठा प्रोजेक्ट येतोय, लाईफ बदलणारी अनाऊन्समेंट. पण त्या अनाऊन्समेंटवर खर्च झालेली एनर्जी एक्झिक्युशनमध्ये कमी पडते. रायन हॉलिडे म्हणतात, इगो बोलतो, ग्रेटनेस काम करते. बीज जमिनीत शांतपणे वाढतं. ते रोज जगाला ओरडून सांगत नाही, मी झाड होतोय, मी झाड होतोय. पण योग्य वेळ आली की सगळ्यांना त्याचं झाड दिसतच. बिझनेसमध्येही असंच आहे. लोक प्रॉमिस विकत घेत नाहीत, ते रिझल्ट्सवर विश्वास ठेवतात. म्हणून कमी बोला, जास्त करा. तुमचं कामच तुमची ओळख बनू द्या. शेवटचा चॅप्टर, कॉन्फिडन्स वर्सेस इगो, हा या पुस्तकातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कॉन्फिडन्स आणि इगो ह्यातला सगळ्यात मोठा फरक हाच आहे की ते दिसायला जरी सारखे असले तरी ते पूर्णपणे वेगळे आहेत. इगो म्हणतो मी इतरांपेक्षा मोठा आहे. कॉन्फिडन्स म्हणतो मी कालच्या स्वतःपेक्षा जास्त चांगला होणार आहे. खरंच, कॉन्फिडन्स असलेली व्यक्ती रिस्क घेते, डिसिजन घेते, पण त्याच वेळी फीडबॅक स्वीकारते, चूक मान्य करते आणि शिकत राहते. इगोला स्वतःला सिद्ध करायचं असतं, कॉन्फिडन्सला स्वतःला सुधारायचं असतं. अमृता, हे पुस्तक वाचल्यावर तुझ्या विचारांमध्ये सगळ्यात मोठा कोणता बदल झाला? माझ्यासाठी सर्वात मोठा धडा होता स्टुडंट राहणं. टेक्नॉलॉजी रोज बदलते, बिझनेस रोज बदलतो, मार्केट रोज बदलतं. जर मी स्वतःला एक्सपर्ट समजायला लागले तर मी मागे पडेल. म्हणूनच आजही प्रत्येक पुस्तकातून, प्रत्येक क्लायंटकडून, प्रत्येक अनुभवातून मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी सगळ्यात मोठा धडा होता वर्क इन सायलेन्स. पूर्वी वाटायचं कल्पना सगळ्यांना सांगाव्यात. आता जाणवतंय कमी बोललं पाहिजे. रिझल्ट आले की जग स्वतः विचारेल हे कसं केलं. आणि म्हणूनच मला वाटतं या पुस्तकाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर मोठं होण्यासाठी इगो वाढवायची गरज नाही, शिकण्याची वृत्ती वाढवायची गरज आहे. जर तुम्हालाही अशी पुस्तकं फक्त वाचायची नसतील, त्यांना प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात आणि व्यवसायात उतरवायचं असेल तर तुम्ही आमचं स्वराज्य क्रियाचक्र नक्कीच बघू शकता. दर आठवड्याला आम्ही एक जागतिक दर्जाचं पुस्तक निवडतो, त्यावर अशाच प्रकारे चर्चा करतो, त्यातील बिझनेस, लीडरशिप आणि सेल्फ मास्टरीचे धडे समजून घेतो.
आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व तत्वांशी जोडून आधुनिक उद्योजकांसाठी प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन तयार. जर तुम्हालाही फक्त यशस्वी बिझनेस नाही तर मजबूत व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आजच स्वराज्य क्रियाचक्रमध्ये सामील व्हा. रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुस्तकं वाचूया, विचार बदलूया आणि स्वराज्य घडवूया. जय शिवराय. जय शिवराय.